वंदे मातरम. सप्रेम नमस्कार. मी संजय झेंडे. द एक्सपिरियन्स इनसाइट्स या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. मित्रांनो, गेल्या काही दिवसात एक बातमी चर्चेत आली आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या मेटा कंपनीचे सर्वे सर्वा झुकरबर्ग हे भारत सरकार पुढे झुकले. मेटाच्या तिघांनी मागितली माफी, अशा आशयाच्या बातम्या सध्या सर्वत्र प्रसिद्ध झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टशी संबंधित एका प्रकरणात केंद्र सरकारने मेटाला नोटीस दिली आणि सेफ हार्बर संरक्षणाबाबत कठोर भूमिका घेण्याचा इशारा दिला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी न्यायालयात माफी मागितल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या घटनेचे सर्व कायदेशीर तपशील स्वतंत्र प्रक्रियेत आहेत. मात्र या निमित्ताने सेफ हार्बर ही संकल्पना पुन्हा चर्चेत आली आहे. आता प्रश्न पडतो, हे सेफ हार्बर म्हणजे काय? सरकारकडे अशी शक्ती खरंच आहे का? आणि जर एखाद्या सोशल मीडिया कंपनीचा सेफ हार्बर काढून घेतला तर फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप किंवा एक्स यांचे पुढे काय होईल? मित्रांनो, एक जो ऑप्शन असतो एंड टू एंड इन्क्रिप्शन, त्यामुळे चॅटमध्ये नेमके काय बोलले जात आहे हे कंपनी पाहू शकत नाही. परंतु सेफ हार्बर टिकवण्यासाठी किंवा मेसेजचा मूळ स्रोत ट्रेसेबिलिटी शोधण्यासाठी सरकारने दबाव आणला तर युजर्सच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. सेफ हार्बर टिकवला नाही तर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बरोबरच त्यांचे कोट्यावधी युजर्स देखील अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आज आपण सेफ हार्बर काय भानगड आहे हे समजून घेणार आहोत. मित्रांनो, आज आपण सोशल मीडियाचा वापर मनोरंजनासाठी करत नाही तर व्यवसाय, बँकिंग, शिक्षण, शासनाच्या सेवा, न्यायव्यवस्था, निवडणुका सगळे काही डिजिटल होत आहे. त्यामुळे सेफ हार्बर हा केवळ फेसबुक किंवा व्हॉट्सॲपच्या कंपन्यांचा विषय नाही. तो डिजिटल लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, गोपनीयता आणि जबाबदारी यांचा समतोल साधणारा कायदेशीर पाया आहे. म्हणूनच ही संकल्पना प्रत्येक इंटरनेट वापरकर्त्याने समजावून घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, आज आपण कोणत्याही राजकीय भूमिकेत नाही तर कायद्याच्या भाषेत अगदी सोप्या उदाहरणांसह ही संकल्पना समजून घेणार आहोत. सेफ हार्बर म्हणजे काय? मित्रांनो, असं समजा की तुमच्या शहरामध्ये एखादे मोठे सभागृह आहे, हॉल आहे. त्या सभागृहामध्ये रोज हजारो लोक येतात, भाषणे करतात, चर्चा करतात, कधी चांगले विचार मांडतात तर कधी चुकीचेही विचार मांडतात. पण आता प्रश्न असा आहे मित्रांनो, प्रत्येक वक्त्याने काय बोलले यासाठी सभागृहाचा जो मालक आहे तो जबाबदार धरला जाईल का? अर्थात नाही. कारण त्याने फक्त काय केलं, एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. अगदी हाच तर्क इंटरनेटवर लागू होतो. मित्रांनो, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब, एक्स हे स्वतः मजकूर लिहित नाही. मजकूर कोण लिहितं? आपण. फोटो कोण टाकतं? आपण. बाकीच्या पोस्ट, बाकीच्या सर्व जे काही आहे व्हिडिओ वगैरे वगैरे हे सर्व त्रयस्थ व्यक्ती करते. या कंपन्या स्वतः हे काही काम करत नाही. म्हणून प्रत्येक पोस्टसाठी त्या कंपनीला थेट आरोपी बनवले जात नाही, हे लक्षात घ्या. यालाच म्हणतात सेफ हार्बर प्रोटेक्शन. थोडक्यात इंटरनेट आणि डिजिटल जगतात सेफ हार्बर म्हणजे डिजिटल माध्यम कंपन्यांना, म्हणजे ज्या ह्या मीडिया प्लॅटफॉर्म जे आहेत सोशल मीडियाचे, त्यांना मिळणारे कायदेशीर संरक्षण किंवा कवच आहे. भारतात हा कायदा केव्हा आला, कुठे आहे, भारतात याचा आधार काय आहे हे आपण बघू. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 यातील सेक्शन क्रमांक 79 म्हणजे 79 या कलमानुसार जर एखाद्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्यस्थ म्हणजे इंटरनेट मीडिएटर म्हणून काम करत असेल, एखादी डिजिटल प्लॅटफॉर्म मध्यस्थ म्हणून काम करत असेल
तर वापरकर्त्यांनी केलेल्या प्रत्येक पोस्टसाठी त्याला थेट जबाबदार धरले जाणार नाही. म्हणजे फेसबुक स्वतः पोस्ट लिहित नाही, इंस्टाग्राम स्वतः व्हिडिओ बनवत नाही, व्हॉट्सॲप स्वतः मेसेज पाठवत नाही. बघा, म्हणून त्यांना काही प्रमाणात कायदेशीर संरक्षण दिले जाते. पण हे लक्षात ठेवा, हे संरक्षण कायमचेच असते. आणि येथेच खरा मुद्दा उपस्थित होतो. सेफ हार्बर हा कोणालाही मिळालेला कायमस्वरूपी परवाना नाही. तो अटींसह मिळालेला कायदेशीर संरक्षणाचा कवचाचा एक भाग आहे. मात्र हे संरक्षण नियत आणि अटी कंडिशनल आहे, अटींच्या आधी नाही. जर कंपनीने निष्क्रिय भूमिका बजावली, म्हणजे पॅसिव्ह रोल जर कंपनीचा असा दिसून आला या मध्यस्थ कंपनीचा, स्वतः कोणताही जरी जे आक्षेपार्ह मजकूर त्यांनी केलेला नसला तरी तो प्रसारित करण्यासाठी प्रवृत्त त्यांनी केले असेल तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. नंतर ड्यू डिलिजन्स म्हणजे सरकारने वेळोवेळी जारी केलेले नियम, उदाहरणार्थ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूल्स 2021 अलीकडचा, आणि मार्गदर्शक तत्वांचे जर पालन त्यांनी केले नाही, कारण ते त्यांचे करणे बंधनकारक असते. यामध्ये भारतामध्ये त्यांनी तक्रार निवारण अधिकारी ग्रीव्हन्स रिड्रेसल ऑफिसर नेमणे आवश्यक असते. आणि दुसरा महत्वाचा भाग की त्यांना न्यायालयाने आदेश किंवा सरकारी यंत्रणेकडून नोटीस मिळाल्यानंतर प्लॅटफॉर्मने निर्धारित वेळेत तो आक्षेपार्ह मजकूर तातडीने काढून टाकणे आवश्यक. सरकारचे कायदेशीर आदेश पाळले नाहीत, न्यायालयाच्या आदेशांकडे दुर्लक्ष केले, बेकायदेशीर मजकूर हटवण्यास नकार दिला आणि या तरतुदींचे आणि कायद्याचे जर उल्लंघन केले तर हे संरक्षण काढून घेतले जाऊ शकते. लक्षात घ्या, सेफ हार्बर म्हणजे कंपनीवर कोणताही खटला चालू शकत नाही असा त्याचा अर्थ नाहीये मित्रांनो. याचा अर्थ इतकाच आहे, प्रत्येक युजरने केलेल्या पोस्टसाठी कंपनीला आपोआप आरोपी मानले जाणार नाही हे नक्की, पण अटींचे उल्लंघन झाल्यास ते संरक्षण संपुष्टात येऊ शकते. अटी आपण वरती चर्चा केली आहे. मित्रांनो, एक असं लक्षात घ्या, हा जो सेफ हार्बरचं प्रोटेक्शन संरक्षण जे आहे या कंपन्यांना, सोशल मीडिया कंपन्यांना, तो गेला तर काय होईल ते आपण एक थोडक्यात बघू. आज एखाद्या व्यक्तीने फेसबुकवर खोटी माहिती टाकली आणि सेफ हार्बर असल्यामुळे पहिली जबाबदारी त्या पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर येते. पण लक्षात घ्या, जर सेफ हार्बर राहिला नाही तर मित्रांनो त्या पोस्टसाठी फेसबुकलाही थेट न्यायालयात उत्तर द्यावे लागू शकते. एखाद दोन पोस्ट नव्हे तर रोज लाखो पोस्ट येतात या माध्यमांवर. हल्ली तर पूरच आलाय, महापूर. याचा अर्थ कंपनीवर मग हजारो खटले दाखल होऊ शकतील, आर्थिक दंड मोठ्या प्रमाणात लागू शकेल, काही सेवा मर्यादित कराव्या लागू शकतात. म्हणून सेफ हार्बर हा इंटरनेट कंपन्यांसाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे, युजर्ससाठी सुद्धा आहे. मग कंपन्या काय करतात? मोठ्या टेक कंपन्या ज्या आहेत त्या कंटेंट मॉडरेशन करतात, कम्युनिटी गाईडलाईन्स तयार करतात. बघा, आपल्याला कधी कधी मेसेज येतात आणि आक्षेपार्ह ज्या पोस्ट असतील त्या हटवतात, काही अकाउंट्स जे असतात ते सस्पेंड करतात, फॅक्ट चेकिंग करतात. हे सगळे फक्त त्यांच्या धोरणासाठी नसते तर कशासाठी असतं? सेफ हार्बर टिकवण्यासाठीही असते. असे कायदे कुठे कुठे आहेत? सर्वात आधी अमेरिका, सर्व इथे जन्मस्थान या मीडियाचं आहे. अमेरिकेतही अशीच व्यवस्था आहे का? हो, अमेरिकेमध्ये सेक्शन 233 ऑफ कम्युनिकेशन डिसेन्सी ऍक्ट हा जवळपास आपल्या भारतातल्या कायद्या सारखाच आहे. त्यातही त्यालाही इंटरनेटचा पाया मानलं जातं. मात्र भारत आणि अमेरिका यांच्यातील नियम पूर्णपणे सारखे नाहीत. मित्रांनो, भारत सरकारकडून जारी करण्यात आलेले IT रूल्स, IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूल्स, आणि न्यायालयीन आदेश यांनाही महत्व असते. ही कशामुळे चर्चा सुरू झाली?
अलीकडे एका प्रकरणात सरकारने मेटाला स्पष्ट संदेश दिला. मेटा कोणती? फेसबुक, व्हॉट्सअप कंपनीचा जे चालूचा प्लॅटफॉर्म ती चालवणारी कंपनी. कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा सेफ हार्बर बाबत कठोर भूमिका घेतली जाऊ शकते, अशी नोटीस भारत सरकारने या कंपनीला दिली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी न्यायालयात माफी मागितल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या आधारावर हे आपला आजचा व्हिडिओ बनलेला आहे. येथे आपण कोण बरोबर कोण चूक याचा निर्णय देत नाही, हा घटक महत्वाचा आपल्या बाजूने. आपण फक्त ही जी कॉन्सेप्ट आहे ती आपल्या वाचकांना, आपल्या श्रोत्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. ही संकल्पना काय आहे, याचे कायदेशीर तरतुदी काय आहेत, सेफ हार्बर म्हणजे काय, असे कानावर शब्द येतात, ते नेमकं काय आहे ते सांगण्याचा आपला हा व्हिडिओचा हेतू आहे. याचा निष्कर्ष काय मित्रांनो, इंटरनेटवर अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही आवश्यक आहे आणि जबाबदारी पण. एका बाजूला सोशल मीडिया कंपन्यांना प्रत्येक पोस्टसाठी आरोपी बनवले तर इंटरनेट चालवणेच अशक्य होईल, हे खरंय. पण दुसऱ्या बाजूला पूर्णपणे मोकळीक दिली तर काय होईल? खोटी माहिती, फसवणूक, द्वेषपूर्ण प्रचार यावर नियंत्रण राहणार नाही. म्हणूनच सेफ हार्बर हा कंपन्यांना दिलेला विशेषाधिकार नाही, तर जबाबदारीसोबत दिलेले कायदेशीर संरक्षण आहे. मात्र जर सोशल मीडिया किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म्स खालीलपैकी एकाही अटीत अपयशी ठरले तर सरकार किंवा न्यायालयाद्वारे त्यांचे सेफ हार्बर काढून घेतले जाऊ शकते. त्या अटी कोणत्या आहेत? सरकारी आदेशाचे पालन न करणे, कायदेशीर यंत्रणा किंवा न्यायालयाने एखादा मजकूर काढून टाकण्यास सांगू नये, संबंधित प्लॅटफॉर्मने टाळाटाळ केली, तसंच योग्य नियमांचे पालन न करणे, भारतातील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नियमानुसार ग्रीव्हन्स ऑफिसर न नेमणे, मासिक अहवाल कंप्लायन्स रिपोर्ट जे असतात ते सरकारला सादर न करणे किंवा नाकारणे, रिपोर्ट सादर करण्यास नाकारणे, आवश्यक ती माहिती वेळेत न देणे, अशा सर्व संदर्भामध्ये जर या काही गोष्टी आढळून आल्या तर सरकार या कंपन्यांवर कारवाई करू शकते. दुसरं महत्वाचं, एखादी मजकूर एखाद्या युजरने टाकला आणि त्याच्यात त्यांनी फेरफार केली आणि तो पसरवण्यासाठी मदत केली, जाणीवपूर्वक फेरफार केली आणि पसरवण्यासाठी मदत केली, तर ही कंपनी अडचणी येऊ शकते. AI किंवा डीप फेक नियंत्रणात अपयश आल्यानंतर अलीकडेच कायदेशीर बदलानुसार प्लॅटफॉर्मने अत्यंत आक्षेपार्ह AI जनरेटर डिफेक्ट्स किंवा बेकायदेशीर गोष्टींवर ऑटोमेटेड टूल्सद्वारे प्रतिबंध न केल्यास त्यांची कायदेशीर सुरक्षितता धोक्यात येते. आणि याचा फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि युजर्सवर काय परिणाम होऊ शकतो ते आपण बघू. प्लॅटफॉर्मवरील कायदेशीर ताण वाढेल. जर सेफ हार्बर काढून घेतले तर फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप सारख्या कंपन्यांवर अब्जावधी रुपयांचे दावे आणि थेट गुन्हे दाखल होऊ शकतात. त्यामुळे कंपन्या अधिक सावध किंवा अतिसंवेदनशील या बाबतीमध्ये असतात. दुसरं, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधन येईल. कायदेशीर कारवाईच्या भीतीपोटी काय करतील कंपन्या? स्वतःच कडक सेन्सॉरशिप राबवू शकतात. यात बऱ्याचदा साधी राजकीय टीका, उपहास किंवा सामान्य युजर्सचे कायदेशीर पोस्ट देखील चुकीच्या पद्धतीने डिलीट किंवा ब्लॉक केल्या जाऊ शकतात. त्यामुळे या ज्या तरतुदी आहेत त्या सर्व आपल्यासाठी सुद्धा महत्वाच्या आहेत, तर फक्त काही कंपन्यांसाठी नाहीत. म्हणून याची एक जाणीव माहिती आपल्याला असायला हवी, हा या व्हिडिओ जारी करण्यामागचा हेतू आहे. दुसरं, व्हॉट्सअपवर जो एक आपण बघतो बघा, एंड टू एंड इन्स्क्रिप्शन, त्यामुळे काय होतं, चॅटमध्ये नेमके काय बोलले जात आहे हे कंपनी पाहू शकत नाही. पण सेफ हार्बर टिकवण्यासाठी किंवा मेसेजचा मूळ स्रोत शोधण्यासाठी सरकारने जर दबाव आणला या कंपन्यांवर तर युजर्सच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. हा धोका कोणाला आहे? युजर्सला आहे. आणि त्यामुळे सामान्य युजर्सना थेट त्रास होऊ शकतो. त्यामुळे प्लॅटफॉर्मने कडक धोरण स्वीकारल्यामुळे सामान्य युजर्सची खाती विनाकारण बॅन होणं, पोस्ट डिलीट होणं किंवा विनाकारण कायदेशीर कचाट्यात अडकण्याची शक्यता असते. हा सर्व आपण विषय या निमित्ताने थोडक्यामध्ये जाणून घेतला. मित्रांनो, तुम्हाला हा विषय समजला असेल
अशी आशा आहे. अशाच अभ्यासपूर्ण आणि विश्वासार्ह माहितीसाठी ॲक्युरेस इन्साइट्सला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. दुसरं महत्त्वाचं, तुमची जी काही